आत्मनिर्भर डेली आन्सर रायटिंगमधला आजचा प्रश्न हा करंटचा प्रश्न आहे. म्हणजे आत्ताच आपला हा प्रश्न मी टेस्ट सिरीजमध्ये फ्रेम केला आणि विद्यार्थ्यांचे आन्सर चेक करत होते. तर जी मला डेप्थ आन्सरमध्ये हवी होती ती अजून विद्यार्थ्यांकडून मिळत नाही आहे. कारण बऱ्याच वेळा कसं होतं, तुम्ही करंटमध्ये न्यूज वाचतायत पण ती न्यूज तुमच्या डोक्यामधली तुमच्या आन्सरमध्ये उतरत नाही आहे, शब्दाची जोड त्याला मिळत नाही आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल, तर डेली आन्सर रायटिंगची प्रॅक्टिसच महत्त्वाची आहे आणि ती करत राहणं गरजेचं आहे. आत्ता हा प्रश्न मी इथे कव्हर करत आहे. व्यवस्थितपणे हा प्रश्न लेक्चर माझं चालू असताना तुम्ही लिहू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता आणि नंतर ते तुम्ही आन्सर स्वतःच्या शब्दांमध्ये फ्रेम करू शकता. तर चला, आजचा प्रश्न आपण खूप महत्त्वपूर्ण असा प्रश्न घेतलेला आहे. रिसेंटली सुप्रीम कोर्टने एक वर्डिक्ट दिलेला आहे की राईट टू लाईफच्या आर्टिकल 21च्या अंतर्गत जी आपली मेन्स्ट्रुअल हेल्थ आहे महिलांसाठीची, याचं महत्त्व इथे खूप जास्त पद्धतीने अधोरेखित करण्यात आलेलं आहे की जो महिलांची डिग्निटी आहे, महिलांची राईट टू प्रिव्हसी आहे आणि बॉडीली ऑटोनॉमी आहे, याचं महत्त्व हे राईट टू लाईफच्या अंतर्गत दिलेलं आहे. ज्यामुळे मासिक पाळी हा आणि त्याबद्दलचं मॅनेजमेंट हा महिलांचा हक्क आहे. शाळा, स्कूल, कॉलेजेस असतील, प्रायव्हेट प्लेसेस असतील, सर्व ठिकाणी महिलांसाठी, महिलांना कुठेही अमानवीय किंवा महिलांना त्यांची स्वतःची प्रतिष्ठा कमी होईल असं वाटलं नाही पाहिजे आणि अशी सिस्टम आपल्याला उभार करायची आहे. आणि जो राईट टू लाईफ आहे हा खऱ्या अर्थाने परिपूर्ण होऊ शकतो असं प्रश्नाचं म्हणणं आहे आणि ते आपल्याला फक्त एक्सप्लेन करायचं आहे. या पद्धतीने प्रश्न आपल्याला हा फक्त विशद करायचा आहे. महत्त्व विशद करत असताना आपण त्यामध्ये एक्झाम्पल देऊ शकतो. आत्तापर्यंतची महिलांची स्थिती कशी होती आणि राईट टू लाईफ हा कॉन्स्टिट्यूशनल राईट मिळाल्यामुळे कोणकोणत्या पद्धतीनं मेन्स्ट्रुअल हेल्थ मॅनेजमेंट आता येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं, या गोष्टी आपण इथे मेन्शन करू शकतो. उत्तराची सुरुवात करूयात आपण. उत्तराची सुरुवात करताना आपण असं म्हणू शकतो की जी काही मेन्स्ट्रुअल हेल्थ आहे हा फक्त एक विषय नाही आहे, तो काय आहे, संविधानिक हक्क बनवलेला आहे. आणि ज्यावेळेस असा आपण संविधानिक हक्क बनवतो त्यावेळेस राईट टू लाईफ म्हणजे केवळ शारीरिक अस्तित्व नाही, तर सन्मान, डिग्निटी, सुरक्षा आणि स्वायत्ततेचा अधिकार आहे. आणि महिलांना राईट टू लाईफ एक समानतेनं जीवन जगण्याचा अधिकार आहे. असे उत्तराला आपण विधानाला डिकोड करू शकतो क्वेश्चनच्या. ओके, यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, मुख्य बॉडीमध्ये काय लिहू शकतो, तर मेन बॉडीमध्ये आपल्याला एक 4-5 मुद्दे आपण लिहू शकतो. यामध्ये ह्युमन डिग्निटी म्हणजे काय, शाळामध्ये मेन्स्ट्रुअल हेल्थसाठी कोणकोणत्या सिस्टम सोयी आपण निर्माण करू शकतो, यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. यामध्ये मुलींचा जो अपमान होतोय, प्रतिष्ठेची वागणूक मिळत नाहीये. बऱ्याच वेळा असं पाहत आहोत की ग्रामीण भागामध्ये सहसा आपल्याला हा प्रॉब्लेम दिसून येतोय की महिलांना सेपरेट टॉयलेटची सिस्टम नाहीये. बऱ्याच वेळा मासिक पाळी आल्यानंतर महिला घरीच राहतात, स्कूल अब्सेंटी होते महिलांची आणि त्यामुळे मुलींची, आणि त्यामुळे काय होऊ शकतं की कुठेतरी शिक्षणामधून मुली वंचित होऊ शकतात. बऱ्याच वेळा ग्रामीण भागामधलं हे सत्य आहे की मुलींना मासिक पाळी आली की ड्रॉपआउटचं प्रमाण वाढतं आणि हे खरंच खूप दुःखद साईन आहे. तर यासाठी काय गरजेचं आहे, तर यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट गरजेचे आहे. महिलांना शाळेमध्ये जात असतील, स्कूल कॉलेजेसमधल्या या सर्व कोणी मुली असतील तर यांना आपल्याला सिक्युअर सिस्टम इस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने जर हा संविधानिक हक्क दिलेला आहे, फंडामेंटल राईट दिलेला आहे महिलांना, तर तो इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. आणि महिलांना काय होईल, यामुळे स्वच्छ, गोपनीय आणि शौचालयाचा जो अभाव आहे हा कमी होईल असं म्हणू शकतो. हे राईट टू लाईफच्या अंतर्गत कव्हर केलेलं आहे. या पद्धतीने आपण मुख्य बॉडीमध्ये हा मुद्दा अराईज करू शकतो. यानंतर आपण काय लिहू शकतो, बॉडीली ऑटोनॉमी जी आहे महिलांची, म्हणजे जे काही निर्णय क्षमता आहे महिलांना स्वतःच्या शरीरावरची, ते फक्त नावापुरती मर्यादित नाही आहे. तर ती कशी असणार आहे की शाळेमध्ये हे आता प्रत्येकाचं कर्तव्य आहे, शाळा असेल, स्कूल कॉलेज असेल किंवा एखादं वर्कप्लेसच्या ठिकाणी महिलांना सन्मानित वाटावं, या पद्धतीने पूर्ण सिस्टम रिइस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये पण असं लिहू शकतो आपण. एखादं उदाहरण आपण देऊ शकतो. केरला राज्य असेल, यामध्ये महिलांच्या मेन्स्ट्रुअल हेल्थबद्दल खूप अवेअरनेस आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची सिस्टम इथं निर्माण केलेली आहे. इव्हन महाराष्ट्रामध्ये अर्बन प्लेसेसमध्ये, पुण्यासारख्या ठिकाणी चालता फिरता महिलासाठी व्हॅन आहे. म्हणजे इमर्जन्सी ज्या काही महिला शॉपिंगला घराबाहेर पडत असतील किंवा कामाच्या निमित्त बाहेर पडत असतील तर त्यांच्यासाठी चालतं बोलतं शौचालय आहे, व्हॅन आहे. या पद्धतीची उदाहरण तुम्ही देऊ शकता.
बरोबर आहे. तर यामध्ये काय होईल की राईट टू लाईफच्या अंतर्गत एक चांगली डिग्निफाईड लिव्हिंग जी आहे ती महिलांना इथे मिळू शकते. आणि यामध्ये या मुद्द्यासोबतच तुम्ही तुमची उदाहरणं पण मांडू शकता. निष्कर्षामध्ये काय म्हणू शकतो आपण, एक चांगला निष्कर्ष आपल्याला द्यायचा आहे. निष्कर्षामध्ये राईट टू लाईफ म्हणजे तुम्हाला महिलांना संविधानिक सुरक्षितता मिळालेली आहे आणि कुठेतरी अशा फंडामेंटल राईटच्या अंतर्गत सुरक्षितता मिळालेली असल्यामुळे जो विषय टॅबू होता बोलण्यासाठी पण मासिक पाळीचा, तो कुठेतरी तो रुटीनचा भाग होईल. आणि ही गोष्ट गलिच्छ नाही आहे, ही गोष्ट वाईट नाही आहे, एक नॅचरल प्रोसेस आहे महिलांसाठी. ही गोष्ट डोक्यामध्ये कुठेतरी लोकांच्या मानसिकतेमध्ये ती रुजेल आणि महिलांना यामुळे एक चांगली वागणूक मिळू शकते. बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की मासिक पाळीमध्ये महिलांना घरी बसवलं जातं, अस्वच्छता मांडली जाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की काही ठिकाणी तर महिलांना त्या 4 दिवसात खोलीच्या बाहेर पण येऊ दिलं जात नाही, कुठे स्पर्श पण करू दिला जात नाही. मनामध्ये कुठेतरी त्या महिलांना स्वतःच्या कमतरतेची जाणीव निर्माण होते. एक डिग्निफाईड लाईफ जी महिलांना जगायची असते, तर अशामुळे कुठेतरी इथे महिलांमध्ये कमतरतेची काहीतरी चुकीची भावना स्पेशली मुलींमध्ये निर्माण होऊ शकते. तर ही टाळण्यासाठी, समाजामध्ये अवेअरनेस येण्यासाठी, समाज जागृती होण्यासाठी जो काही निर्णय सुप्रीम कोर्टने घेतलेला आहे हा खरंच खूप कौतुकास्पद आहे असं म्हणता येईल. तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करून सांगा. धन्यवाद.